कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल. कर्जमाफी ही 30 जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. अतिवृष्टी भागात जी मदत होती ती अजून देखील मिळाली नाही. अगदी मे महिन्यात त्यात काही शेतकरी त्यापासून अलिप्त आहेत. परंतु राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय की माती आणि मुरुम आहे ते सरकारला जे खरडलेल्या जमिनीवरती मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय 100% शासनाने शेवटी या अडचणीच्या काळामध्ये जी शेतकरी परिस्थिती या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणं हे सरकारचं काम आहे. आणि शासनाने त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 32,000 कोटी रुपयाची मदत माझ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे. साधारण त्यातले 20,000 कोटी रुपयाचे GR आतापर्यंत निघालेले आहेत. जसं जसं पंचनामे किंवा जे जे अपूर्ण काय काम राहिलेले आहेत, जसजशी माहिती सरकारकडे येते तो अहवाल येतोय त्याप्रमाणे राज्य सरकार मदत करते. आणि आजच्या काळामध्ये निश्चित प्रकारे खरंच शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती की कर्जमाफी, शेतीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची. आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीला ज्यावेळेस विधानसभेला वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो, आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू. त्याप्रमाणे शासनाने एक कमिटी केलेली आहे परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्या कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल. आणि 30 जून आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं 30 जून हे कर्ज याचं वसुलीचं हे असतं. त्यावेळेस संपूर्ण जे शेतकऱ्यांना जे शासनाच्या वतीने जो निर्णय घेईल शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल.